नमस्कार मित्रांनो, राजकीय आणि या शेतीच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। आपण बातमीपत्रात सुरुवात करूया। मुंडे पालकमंत्री असताना 73 कोटींचा घोटाळा, सुरेश धस यांचा सनसनाटी आरोप, रद्द केलेल्या कामांचेही 14 कोटी उचलले। दुसरी बातमी, महाकुंभात चेंगराचेंगरी, 30 ठार 60 पेक्षा जास्त जखमी, घटनेची न्यायालयीन चौकशी, योग्य नियोजन न केल्याचा विरोधकांचा आरोप, योगी यांनी राजीनामा द्यावा अशी सुद्धा मागणी केलेली आहे। तर मित्रांनो, त्यानंतर पुढील बातमी बघूया। राज्यभरात किमान 50 लाख बांगलादेशी घुसखोर, अनेकांचे पालन पोषण होते शासकीय योजनेतून, अप्रत्यक्षरित्या सापाला दूध पाजण्याचा प्रकार। त्यानंतर बातमी आहे सोयाबीन विषयी, भाव द्या ओ भाव द्या, सोयाबीनला मिळाला 12 वर्षातील नीचांकी दर, दरात घसरण होत असल्याने उत्पादन खर्च निघणेही कठीण, उदगीरात 3950 रुपये भाव, शेतकरी चिंतेत, आता तरी आम्हाला जगू द्या अशी शेतकऱ्यांची आर्तहाक, शासन यावर काय निर्णय घेतान याकडे सर्वांचं लक्ष। त्यानंतर पुढील बातमी आहे, विधानसभा निकालासंदर्भात 9 उमेदवार उच्च न्यायालयात, आता 4 मतदारसंघांमध्येच होणार प्रतिरूप मतमोजणी। नाबार्डच्या पत आराखड्यात जिल्ह्यासाठी 2500 कोटींची वाढ, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले आराखड्यांचे विमोचन, शेतकऱ्यांना याचा फायदा होणार का? त्यानंतर बातमी आहे, शेतकऱ्यांचा 5 फेब्रुवारीला आत्मदहनाचा इशारा, जालन्यातील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गात जी काही आपली जमीन गेली आहे त्याला योग्य भाव मिळावा, नाहीतर आम्ही आत्मदहन करणार असा इशारा दिलेला आहे। गोदावरीत 50,000 भाविकांचे पवित्र स्नान, मौनी अमावस्येच्या शुभ पर्वावर तीर्थक्षेत्र गजबजले। त्यानंतर बातमी आहे, लाडकी बहीण किंवा निराधार एकाच योजनेचा महिलांना लाभ मिळणार, अनुदानासाठी स्वयं घोषणापत्र बंधनकारक। तर मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या झटपट महत्त्वाच्या बातम्या। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र।